नमस्कार मैत्रिणींनो, आज मी इथे ब्लाऊजच्या पाठच्या भागाला मटका टाकणार आहे. तर इथे मी ही जी काठाची पट्टी आहे ती काढून घेणार आहे, कारण डिझाईन इथे पाठच्या भागाला उलटी येणार आहे. जेव्हा आपण बाही लावतो तेव्हा बाहीला बरोबर येते डिझाईन, पण पाठच्या भागाला आपली डिझाईन उलटी येते. त्यासाठी मी इथे ही पट्टी काढून घेतली आहे. आता इथे मी मेन फॅब्रिक घेतलेला आहे. तर मेन फॅब्रिकवर आपण अस्तरची कटिंग ठेवायची आहे. मेन फॅब्रिकची आपण डिझाईन सरळ करून घ्यायची आहे. त्याच्यावर आपण अस्तर ठेवून व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. तर मेन फॅब्रिक मी बाजूला ठेवलेलं आहे. आता मी त्या अस्तरवर मापं टाकणार आहे. तर गळारुंदी घेतलेली आहे मी 2.25 इंच आणि शोल्डर घेतलेले आहे 5 इंच. मुंडा खोली टाकलेली आहे 5.5 इंच. छाती आहे 32. 32चा चौथा 8 इंच येतो, अधिक 1.5 इंच केलेला आहे. गळा उंची टाकलेली आहे 10.5 इंच आणि इथे माझी उंची आहे 13.5 अधिक 1 केलेलं आहे, म्हणजे 14.5 कटिंग केलेलं आहे. आता इथून मी 3 इंचावर खूण करून घेतली आहे. आता ही लाईन मी आखून घेतली आहे. बॉक्स इथे मी आखून घेतलेला आहे. आता वरून मी 2.5 इंचावर खूण करून घेत आहे. इथे मी मटका गळा टाकणार आहे, म्हणून मी इथे 2.5 इंचावर खूण करून घेतले आहे आणि इथे आतल्या साईडला अर्धा इंचावर खूण केलेले आहे. तर आता इथे आपल्याला मटक्या गळ्याचा आकार द्यायचा आहे. इथे मी शोल्डरलाही 1/2 इंच पुढे वाढवून घेतलेला आहे आणि ही लाईन मटक्या गळ्याचा शेप जो आहे तो डार्क करून घेतलेला आहे. शोल्डरला यासाठी वाढवलेला आहे की शिलाई मायासाठी आपल्याला जास्त 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवायचं, म्हणजे आपली गळा रुंदी आलेली आहे 2.5 इंच. आता इथे कॅनव्हास व्यवस्थित लावून घेतलेला आहे आणि उलटवून आपल्याला असं गळा आपल्याला इथे जरा ठोकून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं चॉकची लाईन आहे ते आपल्या कॅनव्हासवर उमटली जाईल. इथे मटका गळा कॅनव्हासवर उमटलेला आहे, तो मी थोडा डार्क करून घेत आहे. आता इथे 1/2 इंच रुंदीला मी गळा आणखीन एक मार्किंग करून घेतलं आहे. आता इथे टाचण्या लावून घेणार आहे आणि कॅनव्हास कट करून घेणार आहे. टाचण्या लावल्यामुळे कॅनव्हास आपल्याला व्यवस्थित कट करता येतो, गळा सरकला जात नाही आणि गळ्याचा शेपही बिघडत नाही. आता ही कटिंग केलेली कॅनव्हास पट्टी जी आहे ती मी इथे अस्तरच्या कपड्यावर चिटकवून घेणार आहे. पहिल्यांदा इथे मी वरच्या साईडला इथे टाचण्या लावून घेतल्या आहेत. व्यवस्थित आपण अस्तरवर सेट करून घ्यायचं आहे आणि इथलं जे मधलं अंतर आहे ते 5 इंचाचं ठेवायचं, म्हणजे 2.5 इंच जी मी गळारुंदी ठेवलेली आहे त्याचं डबल करून आपण 5 इंचावर इथे खूण करून घ्यायचे आणि कॅनव्हास व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आता इथे मी इस्त्रीने कॅनव्हास चिटकवून घेतला आहे आणि अर्धा इंच कपडा इथे आपल्याला सोडून इथे कट करायचा आहे. आणि कपड्यावर इथे आपण कट्स टाकून घ्यायचे आहेत. हा कपडा इथे मी व्यवस्थित इथे कॅनव्हास पट्टीवर फोल्ड करून घेत आहे. आता या कॅनव्हास पट्टीचा आपण इथे मध्य करून घ्यायचा आहे. इथे मी मध्य करून घेतला आहे आणि बॉटम साईडलाही मध्य करून घ्यायचं आहे. इथेही मी मध्य करून घेतलेला आहे. आता आपल्याला पाठचा भाग शिवून घ्यायचा आहे. उलट बाजूंवर मी अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि इथे मी शिवून घेणार आहे. एकदम व्यवस्थित हाताने प्रेस करून घ्यायचा आपल्याला. अजिबात आपल्याला कपडा गोळा होता कामा नये यासाठी व्यवस्थित आपण इथे शिलाई टाकून घ्यायची आहे आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथे मी कट करून घेणार आहे.
आता इथे मी डॉटची मार्किंग टाकून घेणार आहे. इथे रुंदीला मी 4.25 वर खूण करून घेतली आहे आणि उंचीला 3.5 इंच टाकलेला आहे. तर इथे कर्ज देऊन आपल्याला दुसऱ्या बाजूलाही मार्किंग करून घ्यायचे आहे. आता मी इथे पहिल्यांदा जी पट्टी आपण काठाची काढलेली आहे ती लावून घेणार आहे. तर आपल्याला आतल्या बाजूने बाहेरच्या बाजूला ती पट्टी पलटवून घ्यायची आहे. तर आतल्या बाजूने मी इथे पट्टी उलटीच ठेवलेली आहे आणि अशी कडेने लावून घेत आहे. आता ही शिलाई आपल्याला वरच्या बाजूला करून घ्यायची आहे आणि वरच्या भागाला आपण दाबाची टीप टाकून घ्यायची आहे. आता ही कडेनेही मी पहिल्यांदा टीप टाकून घेणार आहे, म्हणजे वरती आपल्याला एकदम व्यवस्थित दुमडता येईल. इथे कडेने टीप टाकून घेतली आहे. आता इथे वरच्या बाजूला आपण अर्धा इंच असं दुमडून घ्यायचं आहे. एकदम व्यवस्थित अशी आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे. आता ही बॉर्डर पट्टी आपली लावून झालेली आहे. आता आपल्याला डॉट शिवून घ्यायचे आहेत. अर्धा इंच रुंदीला इथे डॉट ठेवायचा आहे आणि इथे दोन्ही डॉट आपल्याला शिवून घ्यायचे आहेत. आता इथे पहिल्यांदा आपण मध्य करून घ्यायचं आहे. मध्यावर मी इथे खूण करून घेतली आहे आणि वरतीही मध्य करून घ्यायचं आहे आणि मध्याला मध्य जुळवून अशा पद्धतीने आपण इथे दोन्ही साईडला टाचण्या लावून घ्यायच्या आहेत. आता मध्यातून आपण इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. बॉटमचीही खूणेला खूण आपल्याला जुळवून घेऊन शिलाई टाकून घ्यायची आहे. कॅनव्हासपर्यंत शिलाई आणून आपण कॅनव्हासच्या अगदी कडेने आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे. कॅनव्हासवर शिलाई चढू द्यायची नाही आहे. दुसऱ्या बाजूलाही मी तशीच टीप टाकून घेणार आहे. आता आपल्याला आतला जो कपडा आहे तो कट करून टाकायचा आहे. पाव इंच आपल्याला माया ठेवून आपल्या बाकीचा आतला कपडा आहे तो कट करून टाकायचा आहे. इथे मी कट्स देऊन घेणार आहे आणि ही पट्टी आहे ती आपल्या आतल्या साईडला उलटवून घ्यायची आहे. आता इथे मी वरून दाबाची टीप टाकून घेत आहे, म्हणजे आपला गळा एकदम फिनिशिंगला येईल. इथे मी कॉपर कलरची लेस लावून घेत आहे, कारण काठही कॉपर आहे आणि आतली डिझाईनही जी कपड्याला आहे ती कॉपर कलरमध्ये आहे. आणि ह्या गळ्याला जे लटकन लावलेले आहेत, दोरीला लटकन लावलेले आहेत, त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. इथे पायपिंगसारखं दिसावं म्हणून मी थोडीशी स्पेस सोडून मी इथे लेस लावून घेतलेली आहे. आता दुसऱ्या बाजूलाही लेसच्या दुसऱ्या बाजूलाही मी इथे टीप टाकून घेणार आहे, म्हणजे आपली लेस एकदम व्यवस्थित सेट होईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.